चर्चा लागल्या अशा पद्धतीने त्याबद्दल राजकारण पण सुरू झालं आता. हे ठरवून केलेलं आहे. आपली चोरी आता देशाच्या जनतेसमोर उघडकीस आलेली आहे. ते लपवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न मोदी सरकार आणि भाजप करायला निघालेली आहे. आपण पाहिलं असेल की बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात यात्रा सुरू झाली होती. त्यामध्ये राहुल गांधीची यात्रा गेल्यानंतर त्या यात्रेच्या त्याच मंचावर भाजपच्याच माणसांनी, भाजपच्याच कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदीच्या आईला शिवा घातल्या आणि त्याचं राजकारण बीजेपीनं केलेलं होतं आणि ते नंतर लक्षात आलं आणि त्यांना त्याच्यानंतर खाली मान टाकावं लागली. आणि म्हणून आता हे देशव्यापी दिल्लीतला आवाज पूर्ण देशामध्ये जाणार, सामान्य जनतेपर्यंत जाणार आणि पुन्हा अनबायोलॉजिकल माणसांनी आपल्यावर स्वतःवर आपल्याच माणसाकडून शिवा करून घेणं, हे जे स्ट्रॅटेजी आहे नरेंद्र मोदींची, ती स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. आमचा नारा जो आहे, मी वारंवार तुमच्या माध्यमातून सांगतो, वोट चोर गद्दी छोड, हा आमचा नारा आहे आणि आम्ही त्याच नाऱ्यावर, कारण की आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, आम्ही या पद्धतीच्या खालच्या लेवलवर जाऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणी बोलणार नाही आणि या पद्धतीनं तेच बोलू शकतात जे बिहारमध्ये त्यांच्या आईला शिवा घालणाऱ्या, मोदींच्या आईला शिवा घालणारा माणूस जो भाजपचाच होता, तेच लोक बोलू शकतात. खबरें खुदेगी ना